नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, येत्या 20 तारखेला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर बघा, प्रकट दिनानिमित्त काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आता काही उपाय भरपूर महिला व पुरुष सेवा देखील करत आहेत. कोणी 21 दिवसाची सेवा करत असेल, कोणी 11 दिवसाची, कोणी 7 दिवसाची करत असेल, कोणी गुरुचरित्र पारायण करत असेल, कोणी स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करत असेल. तर बघा, तर आपण सेवा करतानाच आणखीन एक सेवा करायची आहे, एक उपाय देखील करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही. फक्त आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करावा. तुमचं जर स्वामी महाराजांवरती श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर स्वामी महाराज आपली सेवा नक्की स्वीकारतात व आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असते. तर आता भरपूर वेळेला आपल्याला वाटतं की मी सेवा करते, मी एवढी सेवा केली, पारायण केली, पण माझी इच्छा पूर्ण का झाली नाही. पण खरं सांगायचं झालं तर वेळ आली की तुम्हाला जे काही पाहिजे ते स्वामी महाराज नक्कीच देणार आहेत. कदाचित आता तुम्ही जे काही मागताय ते तुमच्यासाठी चांगलं नसेल किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी द्यायचं असेल. त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो. फक्त तुम्ही संयम ठेवायचा आहे. संयम हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि आपण हा उपाय करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. आता हा उपाय एखाद्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे तर अशा व्यक्तींना देखील तुम्ही सांगू शकता. भरपूर वेळा असं होतं की आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगलं वाटतं असं नाही. आणि जर आपण त्यांना सांगितलं की मी हा उपाय केला तर त्याच्यामध्ये असणारी त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती, आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवर पडत असतो. मग आपल्या घराची प्रगती ही खुंटत असते. जो काही आपण उपाय केलेला आहे तर तो उपाय देखील फलदायी ठरत नाही. आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगलीच वाटते, पण माणूस ओळख देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगलीच वाटत असते. तर आता कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. तर आता या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही सकाळीच करून घ्यायच्या आहेत. मग स्वामीचरित्र सारामृतचं पठण करायचं असेल किंवा इतरही काही तुम्हाला सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही सेवा आपण प्रकट दिनाच्या दिवशी सकाळीच करायच्या. तर आता आपल्याला जो काही उपाय करायचा तो आपण सकाळी करायचा किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तर आता आपल्याला हा उपाय औदुंबराच्या वृक्षाजवळ करायचा आहे. तर तुमच्या इथे जिथे औदुंबराचे वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे. मग केंद्रामध्ये बाहेर असलेलं औदुंबर वृक्ष तिथे जायचं. महाराजांचे मंदिर असेल तिथे देखील तुम्ही औदुंबर वृक्ष असतं त्या वृक्षाच्या खाली आपल्याला जायचं. साक्षात दत्तनिवास असलेलं पवित्र असं हे औदुंबर वृक्ष आहे. तर 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली आपल्याला ही सेवा करायची आहे. औदुंबर भूतावरील कल्पवृक्ष ते येतील तसेच या झाडाचं पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन घेतल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होत असते. तर आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जाताना एक नारळ घेऊन जायचा आहे. नारळ हा पाण्याने भरलेला असावा. नारळ आपण घ्यायचा आहे. या नारळाला श्रीफल देखील म्हटलं जातं. असं मानलं गेलं आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा आपल्यासोबतच या 3 वस्तू लक्ष्मी, नारळाचे वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते. त्या नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो. श्रीफळ महादेवाला देखील अतिप्रिय आहे. नारळात बनलेले 3 डोळ्यांना महादेवाच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितलं जातं. आता आपण हा भरलेला नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे. लाल पिवळा दोरा आपण वापरत असतो. मग तुम्ही जिथे पण पूजेचं साहित्य घेता,
साहित्य भेटतं त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला हा लाल पिवळा दोरा जो आहे कलावा तर तो सहज मिळून जातो. आणि हा मिळालाच नाही तर तुम्ही सफेद दोरा घ्यायचा, सफेद दोऱ्याला पिवळा करायचा, त्याला हळदी कुंकू लावून तो पिवळा करायचा, लाल पिवळा करायचा आहे. तर आपल्याला 7 वेळा एकत्र करायचं आहे. म्हणजे एक सफेद दोरा आपल्याला 7 वेळा असे 7 दोरे घ्यायचे, एकूण 7 दोरे घ्यायचे आहेत, एकत्र करायचे. आणि आता त्या आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता हा दोरा घेतल्यानंतर आपल्याला हा दोरा त्या नारळाला गुंडाळायचा आहे. लाल पिवळा घेऊ शकता किंवा सफेद स्वरूपामध्ये तुम्ही असा दोरा करून घेतला तरी पण चालेल. हा दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही, 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचं आहे. आपण चुकूनही गाठ मारायची नाही. त्यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची. खडीसाखर ही त्या नारळावरती थोडीशी ठेवायची आहे. तसेच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची. नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपण ठेवायचे. अगदी 2 म्हणा किंवा 5 म्हणा तसे ठेवले तरी पण चालेल. नंतर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे. मग हे पिवळं फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता, गुलाबाचं घेऊ शकता, शेवंतीचं पिवळं फूल घेतलं तरी पण चालेल किंवा सोनचाफा घेतला तरी पण चालेल. त्या नारळावरती ठेवायचं आहे. तसेच आपण एक दिवा घ्यायचा आहे. मग शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही औदुंबर वृक्षाखाली प्रज्वलित करू शकतात. आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच औदुंबर वृक्षाला शुद्ध जल देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर हा जो काही नारळ आहे तो आपल्याला दोन्ही हाताने पकडायचा आहे. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली सांगायची आहे. म्हणजेच प्रभू श्री दत्तांना सांगायचे आहे. मग नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल, गाडी पाहिजे असेल, जे काही तुम्हाला हवं आहे तर त्याबद्दल तुम्ही प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे. गुरु महाराजांना पण ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे. आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा सांगत असतो गुरु महाराजांना तेव्हा अगदी तळतळीने सांगायचं, प्रभू श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी महाराज मला ही गोष्ट पाहिजे, माझ्या मुलांचा आजारपण दूर होऊ दे किंवा जी काही मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे. आपल्या हातामध्ये नारळ असताना किंवा सफेद स्वरूपामध्ये तुम्ही असा दोरा करून घेतला तरी चालेल. हा दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही, 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचा. आपण चुकूनही गाठ मारायची नाही. त्यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची. खडीसाखर ही नारळावरती थोडीशी ठेवायची आहे. तसेच अखंड तांदूळ घ्यायचे. तांदूळ हे कुठेही तुटलेले नसावेत याची काळजी घ्यायची. नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आणि आपण ठेवायचे आहेत. अगदी 2 म्हणा किंवा 5 म्हणा तसे ठेवले तरी पण चालतात. नंतर आपल्याला एक पिवळं फूल घेऊन त्याच्यावरती ठेवायचं. पिवळं फूल, अगरबत्ती, खडीसाखर घ्यायचं आहे आणि त्या नारळावरती ठेवायचं आहे. तुम्हाला दक्षिणा ठेवायचं आहे आणि तुपाचा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ठेवून तुम्हाला जी काही तुमची मनोकामना आहे तर तुम्ही तिथे व्यक्त करायची. आपल्या हातामध्ये नारळ असतानाच आपण हे सांगायचं आहे. त्यानंतर तो नारळ आपण हातामध्येच ठेवायचा आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम द्राय ओम द्राम दत्तात्रेया स्वामी समर्थाय नमः. परत एकदा मंत्र सांगते, ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. आपण हा मंत्र औदुंबराला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा. अगदी तुम्ही प्रदक्षिणा 11 घालू शकता किंवा 7 घालू शकता किंवा 21 घालू शकता. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाचं आपण दर्शन घ्यायचं आणि हातामध्ये जो नारळ आहे तो आपल्या केंद्रामध्ये जाऊन ठेवायचा आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणाजवळ हा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ ठेवण्याच्या अगोदर देखील आपण परत एकदा आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना मनापासून सांगायची आहे. त्यानंतरनं आपण जो नारळ घेतला होता त्याला लाल पिवळा दोरा बांधला होता, त्यावरती खडीसाखर, अक्षदा आणि पिवळं फूल ठेवलं होतं. तो नारळ तशाच प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे. आता बघा, प्रकट दिन म्हटलं की या दिवशी खूप काही गर्दी असते. मग स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये देखील गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला चरणांजवळ जर नारळ ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही तिथे कासव असते तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही हा नारळ ठेवला तरी पण चालतो. फक्त नारळ ठेवताना आपली इच्छा मनोकामना तुम्ही परत एकदा बोलायची आहे आणि तो नारळ तिथे ठेवायचा आहे. मनोभावी आपण दर्शन घ्यायचं आहे. तसेच आपण जेव्हा हा नारळ ठेवत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.